Okay, so the next topic we are going to say is one of the remaining topic from our main, what I can say, advanced Python. Okay, now recently we are seeing the AIML parts, and we have successfully completed the libraries and basic overview of A and ML. Okay, so before moving towards the AIML, what I can say, implementation, what we are going to do simply, we are going to complete those 2 points. Okay, first one is your decorator. Okay, we are going to see what is decorator. Okay, and how this concept came into existence. Okay, so main important functionality of the decorator is that it can enhance. Okay, it can enhance performance or features of an existing function without affecting its existing code or existing functionality. Okay, so let's say first of all what is decorator. Now decorators allow us to decorate a function. Okay, it allows us to modify behavior of the function or class. ओके, आता आपण जे प्रॅक्टिकल मध्ये बघितले, आपण स्टॅटिक मेथड डेकोरेटर बघितला एकदा. येस, त्यानंतर आपण बघितलेलं आहे व्हॉट आय कॅन से स्टॅटिक मेथड डेकोरेटर, क्लास मेथड डेकोरेटर, हे 2 डेकोरेटर्स आपण बघितलेले. ठीक आहे, आता डेकोरेटर ऍक्च्युअली कन्सेप्ट काय? ओके, सपोज आपल्याला एखादा टास्क करायचा आहे. ठीक आहे, मला काय करायचं होतं, एक कॅल्क्युलेटर साठी मी कोड केलाय. ओके, त्याच्यामध्ये मी काय केलंय की डिव्हिजन साठी एक फंक्शन बनवलंय. काय बनवलंय? डिव्हिजन साठी एक फंक्शन बनवलंय. ओके, आता मला काय करायचंय की त्या डिव्हिजन सोबत सपोज मला गरज पडली तर मला फ्लोअर डिव्हिजन पण करता आलं पाहिजे. फ्लोअर डिव्हिजन आठवतं ना, 2 वेळा स्लॅश सिम्बॉल आपण यूज करतो त्याच्यामध्ये. ओके, सपोज मला ही फंक्शनलिटी ऍड करायची आहे त्याच्यामध्ये, तर मग काय ऑप्शन आहे माझ्याकडे की डायरेक्टली पूर्ण कोड, फंक्शनचा कोड चेंज करायचा किंवा नवीन डायरेक्टली कोड बनवायचा. ओके, किंवा नवीन कोड त्या जुन्या कोडमध्ये ऍड करायचा. ठीक आहे, दॅट इज द सिम्पल पॉसिबल ऑप्शन फ्रॉम माय साइड. ओके, ना आता याच्यामध्ये सपोज मी नवीन कोड बनवला तर काय होऊ शकतं, जे जुन्या फंक्शनलिटीज आहेत, माझा जो प्रोजेक्ट ऑलरेडी एखादा बिल्ड झालेला असेल त्याच्यामधले जे जुने फीचर्स आहेत मग त्यांच्यावर अफेक्ट व्हायचे चान्सेस असतात. काय होऊ शकतं की जे पण जुने कोड्स आहे कदाचित ते वर्क करतील नाही. ओके, असे इश्यूज होऊ शकतात प्रॅक्टिकली. मग काय करायचं, मला मला ऍक्च्युअल कोड चेंज नाही करायचा ऍज इट इज. मग त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहे आणि काय काय इश्यूज असू शकतो त्याच्यामध्ये. सो फर्स्ट मी काय करणार आहे की मला नंतर सपोज आता मी एखादा कोड इम्प्रूव्ह पण करून टाकला, कोड डायरेक्ट चेंज केला, सपोज मला काय पाहिजे पुढे जाऊन ती फंक्शनलिटी मुळे काही बग्स वगैरे आढळले. आता जसं काय असतं की नवीन विंडोजचं व्हर्जन किंवा अँड्रॉइडचं व्हर्जन आलं त्याच्यामध्ये बरेच बग्स असतात. ओके, तसंच आपण ही फंक्शनलिटी बनवली, ते फंक्शन इम्प्रूव्ह केलं प्रॉपरली, त्याच्यात नवीन फीचर्स टाकले आणि लक्षात आलं काय की त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम इन्क्रीज होत आहेत. काय लक्षात आलं मला की त्या फंक्शनलिटीमुळे काय झालंय की बरेच प्रॉब्लेम्स जे आहेत दॅट आर गेटिंग इन्क्रीज्ड. मग अशा केसमध्ये काय करायचंय, मला ती फंक्शनलिटी परत काढून टाकायची. परत मला काय करावं लागेल, तेवढा इम्पॉर्टंट कोड अननेसेसरी डिलीट करत बसावं लागेल. ओके, मग त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, एक सिम्पल एक ऑप्शन करू शकतो की काय, की मी काय करणार, फंक्शन माझं जुनं तसंच ठेवणार आणि त्याच्या बाहेरून फक्त मी काय करेल, नवीन फंक्शन एक प्रकारे ऍड करत ठेवेल आणि एक सिंपल स्विचिंग अरेंजमेंट प्रोव्हाइड करेल की जर मी ते स्विच ऑन केलं तर काय होईल, ही जी फंक्शनलिटी माझी ती वर्क करेल, अदरवाईज जी इम्प्रूव्ह फंक्शनलिटी आहे ती वर्क करणार नाही. ओके, स्विच कशासाठी ठेवेल
की जो नवीन इम्प्रूव्ड पार्ट आहे तो मी माझ्या नीडच्या अकॉर्डिंग ऑन ऑफ करू शकतो. ओके, मग त्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, डेकोरेटर. ओके, मग डेकोरेटर काय करतं की तुमची जी पण एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी आहे ती पण आपल्याला यूज करायचं प्रिव्हिलेज प्रोव्हाइड करतं, आणि जी पण जुनी फंक्शनॅलिटी आहे ती सुद्धा आपण ऍज इट इज ठेवू शकतो विदाउट एनी इश्यू. ओके, सो मग त्याच्यासाठी सिम्बॉल काय आहे, ऍट द रेट ऑपरेटर. ओके, ऍट द रेट सिम्बॉल जो आहे आपण यूज केलाय ऑलरेडी, ऍट द रेट स्टॅटिक मेथड, ऍट द रेट क्लास मेथड, अशा दोन आपण युटिलाइज केलेल्या आहे मेथड्स. ठीक आहे, सो लेट्स जम्प टू द कोड. आता डेकोरेटर ऍक्च्युली खूप म्हणजे इझी पार्ट आहे. ओके, आता आपण काय करूया, थोडंसं एक्झाम्पल वाईज बघून घेऊया की ऍक्च्युली गरज काय डेकोरेटरची. आता सपोज मी काय केलं, एखादं फंक्शन बनवलं काय. ओके, मी काय बनवलं, सम नावाचं एक फंक्शन बनवलं. जस्ट अ सेकंड. ओके, आता जेवढे प्रेझेंट आहेत या टायमिंग पर्यंत त्यांचीच फक्त अटेंडन्स लागेल. ठीक आहे, ओके. सो आता सपोज मी एखादं फंक्शन लिहिलंय, या फंक्शनचं नाव काय आहे, डिफाईन. त्याला मी नाव देतो सम फंक्शन किंवा सिम्पल फंक्शन नाव. काय, सिम्पल अंडरस्कोर फंक्शन. ओके, या फंक्शन मध्ये मी काय करतोय, मी थोड्यासाठी इथे काय लिहून ठेवतोय, पास. ठीक आहे, या फंक्शन मध्ये मी काय करतोय, एकदम काहीतरी बेसिक टास्क. ओके, काही एक्स वाय झेड एबीसीडी काहीतरी समथिंग टास्क करतोय. ओके, सो इथे लिहून ठेवतो मी सम स्टेटमेंट्स. ओके, टास्क काहीतरी याच्यात ऑपरेशन करतोय. हम्म. आणि नंतर काय करतोय मी इथे, काय आय एम रायटिंग रिटर्न एक रिझल्ट काहीतरी मी रिटर्न करायचं ट्राय करतो. ओके, हे माझं काय करंट फंक्शन आहे, आय एम वर्किंग युझिंग दिस फंक्शन. ठीक आहे, आता मला काय करायचंय, सपोज याच्यामध्ये मला काहीतरी फीचर्स ऍड करायचे. ओके, मला काहीतरी नवीन फीचर ऍड करायचे, मग मला काय करावं लागेल, मला परत हाच कोड पूर्ण एडिट करावा लागेल. काय, सम किंवा न्यू फीचर 1. ओके, न्यू फीचर 2. आता दोन न्यू फीचर्स मी याच्यात ऍड केले. ओके, आता माझे हे काय पार्ट आहे, हा काय माझे ओल्ड टास्क, हे काय, हा जो पार्ट आहे माझा, दॅट इज माय ओल्ड कोड. ओके, मला हा पण पाहिजे आहे तेच, पण मला याच्यावर अननेसेसरी जेव्हा गरज नसेल तेव्हा नवीन कोडचा त्याच्यावर इफेक्ट व्हायला नको आहे. ठीक आहे, येस. सो मग अशा कंडिशन मध्ये मी काय केलं, आता आता मी पूर्णच कोड एडिट करून टाकला. ओके, पण मला सपोज काय पाहिजे, काही कंडिशन मध्ये हा कोड नको आहे, मला मला या कोडचा युजेस काही काही कंडिशन्स मध्ये नाही पाहिजे आहे. मग त्या केसमध्ये मी काय करणार, परत हा कोड मला डिलीट करावा लागणार आणि वरचा कोड यूज करणार. जिथे गरज पडली परत मी ऍड करणार आणि युटिलाइज करणार. मग हा जो प्रॉब्लेम आहे, हा काय इश्यू आहे आपल्यासाठी. मग अशासाठी आपण काय करणार आहे की एक डेकोरेटर फंक्शन मेन्शन करणार आहे. काय करणार आहे, आपण एक डेकोरेशन फंक्शन लिहिणार आहे. ओके, आता मी इथे काहीतरी टाइमपास एक डेमो फंक्शन लिहून ठेवतो, डेमो. आणि इथे म्हणतो काय मी, सम डेकोरेटर असं नाव दिले मी. ओके, हे नाव. आणि इथे मी परत काय पास करतो, पास नावाचा व्हेरिएबल. ओके, आता इथे मी रिझल्ट साठी ना काहीतरी देऊन ठेवतो, एरर नको यायला.
इज इक्वल टू सपोज 0. आता मला काय हे डेकोरेटिंग फंक्शन आहे. काय आहे याला म्हणतो आपण डेकोरेटिंग फंक्शन. मग या केसमध्ये सपोज मला डेकोरेट करायचंय. ओके, जस्ट अ सेकंड गाईज. ओके, ठीक आहे. सो या केसमध्ये इफ आय वॉन्ट टू अप्लाय दिस, आता याच्यामध्ये काय करेल मी डेकोरेटिंग फंक्शन मध्ये जे पण न्यू फीचर्स आहेत, जे पण न्यू फीचर्स आहेत ते कुठे लिहून ठेवणार आहे मी माझ्या डेकोरेटिंग फंक्शन मध्ये. ठीक आहे. आणि मग काय करायचंय मला हे फीचर्स जे वरती भेटले पाहिजे. जेव्हा जेव्हा मला हे फीचर्स पाहिजे त्या टायमाला काय करेल मी याच्यावर काय लावेल मी @, येस, सम डेकोरेटर. ठीक आहे. म्हणजे काय झाला, हे जे फंक्शन आहे मी कुठे अप्लाय करतोय याच्यावरती अप्लाय करतोय. ठीक आहे. म्हणजे हे जे फीचर्स आहेत जेव्हा मी डेकोरेटर ठेवला इथे तेव्हा हे फीचर्स ऑन राहतील या फंक्शन साठी पण. ओके, जेव्हा मी डेकोरेटर काढून टाकला तर हे फंक्शन्स काय होऊन जातील, हे फीचर्स बंद होऊन जातील या फंक्शन साठी, वरच्या फंक्शन साठी. ठीक आहे. आपण थोडस आता याला डिटेलमध्ये बघूया ऍक्च्युली फंक्शन्स ऍक्च्युली वर्क कसे करतात आणि त्याच्यावरून डेकोरेटर आपण बनवतो कसा खरं पाहायला गेलं तर. आता मी काय करतोय सपोज एक फंक्शन बनवतोय. येस, डिफाईन. या फंक्शनला नाव दिले मी हेल्लो. डन. इथे काय लिहितोय मी प्रिंट हॅलो गुड मॉर्निंग. ठीक आहे. येस. आता काय करतोय मी सिम्पली याला कॉल करून बघतो. या सिम्पल फंक्शनला आपण कॉल करू. येस, डिफरन दिस काय आला हॅलो. पुढच्या जागी फूड मॉर्निंग झालं. सो इट इज रनिंग कम्प्लिटली फाईन, नो प्रॉब्लेम. पुढे मला काय करायचंय सपोज मी काय करतोय आता एक गोष्ट ट्राय अशी करतोय मी की या फंक्शनचं मी नाव चेंज करतोय. याला आता हॅलोला नाव काय देतोय मी विशेष नाव देतोय. काय देतोय विशेष. ठीक आहे. आणि इथे मी काय करतोय थोडस प्रिंट, येस, प्रिंट विशेष टाकून. ओके, आणि इथे रन करून बघा. आता काय आलं इथे काय दिलेलं आहे नन. ओके, इफ आय रिमूव्ह दिस पॅरेंथिसिस, आपण या मेसेज आता वरचा मेसेज आणि खाली विशेष मधला डेटा आहे. ओके, लेट्स रन दिस. बघा इथे काय आलं हॅलो फंक्शनचं लोकेशन आलंय. येस. जर मी थोडस याला अजून इम्प्रोवाइज केलं टाईप लेट्स रन दिस. बघा काय क्लासेस फंक्शन पण कोणतं फंक्शन आहे हे हॅलो. ओके, हे हॅलो फंक्शन आहे याच्यामध्ये लोड झालंय. आता सपोज मी काय करतोय की हा पार्ट झाला. आता मी काय केलं ऍक्च्युली ओरिजिनल पॉइंट काय आहे की इथे याच्यामध्ये विशेष मध्ये खरंच नवीन कॉपी क्रिएट होते का जी जुनी कॉपी आहे मेमरीमध्ये हॅलोची तीच एक्झिक्यूट होते. म्हणजे काय जस्ट अ सेकंड आय शेअर वन मोर स्क्रीन. ओके, ठीक आहे. आता बघा इथे काय आहे सिम्पल. आता मी काय केलं पहिले एक हॅलो नावाचं ही मेमरी सपोज माझ्या पीसीची, दिस इज माय पीसीज मेमरी. ठीक आहे. मग मी काय केलं आहे हॅलो नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. कुठे इथे क्रिएट झाला सपोज तो. ठीक आहे, हॅलो. ओके,
हे फंक्शन क्रिएट झालं कुठेतरी मेमरीमध्ये. ठीक आहे. येस. आणि किंवा असं कन्सिडर करा, मी ते काय केलंय, फंक्शन बनवलंय. ठीक आहे. आणि त्याला नाव काय दिलंय मी त्या फंक्शनला? त्या फंक्शनला नाव दिलंय मी हॅलो. ओके, त्या फंक्शनला काय नाव दिलंय मी? हॅलो. ओके. मग होतं काय की जो पण आपण डेटा लिहिलाय फंक्शन मध्ये, हा हॅलो काय करतोय, त्या लोकेशन कडे पॉइंट करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी खाली काय लिहिलं, विशेस इज इक्वल टू हॅलो. ओके. विशेस इज इक्वल टू हॅलो म्हणजे काय, याची नवीन कॉपी नाही क्रिएट होणार की लगेच एक नवीन कॉपी इथे क्रिएट झाली. ओके. आणि मग त्याला विशेष पॉइंट करताय, तसं होणार नाहीये. ठीक आहे. ओके. सो असं नाही होणार की नवीन इथे फंक्शनची कॉपी क्रिएट होईल वगैरे, असं काही होत नाही. काय होईल फक्त की या कंडिशन मध्ये इथे काय होणार आहे, सिम्पली तुमचं विशेष नावाचे जे आपण नाव दिले व्हेरिएबलचं, इथे काय होईल, सिंपल विशेष नावाचा एक रेफरन्स क्रिएट. येस. आणि हा विशेष पण काय करेल, सेम ज्या लोकेशनला हा पॉइंट करतोय त्या लोकेशनला हे पॉइंट होणार आहे. ओके. आता इथपर्यंत ही प्रोसेस झाली मेमरीमध्ये, हा पार्ट आपला झालाय. मग पुढे काय, सपोज मी काय केलं, मी काय ठरवलं की या, ओके, आता काय करतोय मी, हॅलो एकदा एक्झिक्यूट करू आपण. येस, इट इज वर्किंग फाईन परफेक्टली. आता सपोज मी काय करतोय, हॅम, येस, आय एम जस्ट गोइंग टू डिलीट हॅलो. ओके. आता काय केलंय, हॅलोला डिलीट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ आय ट्राय टू कॉल हॅलो, सिम्पली काय होईल, हॅलो इज नॉट डिफाईन्ड. या ओके. आता फर्दर काय होणार आहे, सपोज मी हॅलोला डिलीट केलंय, सो नेम हॅलो इज नॉट डिफाईन्ड. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. बट मी काय केलं होतं की त्याची एक पार्ट मी कशामध्ये टाकलेला आहे, इन विचेस. सो इफ आय रन विचेस फंक्शन, काय होईल, इट विल रन परफेक्टली. का, त्याचं काय इश्यू काय आहे, की आपण काय केलेलं आहे ऑलरेडी, विशेष पण काय करतोय, सेम मेमरी लोकेशनला इथे पॉइंट करतोय. ठीक आहे. ज्या फंक्शनला हॅलो हे नाव पॉइंट करत होतं, आता त्याला कोण पॉइंट करतोय, विशेष. सो इफ यू डिलीट हॅलो, काहीच होणार नाही, फक्त रेफरन्स डिलीट होईल, फंक्शन विल बी देअर, आणि नवीन जो रेफरन्स आहे इट इज देअर. ठीक आहे. ओके. सो याच्यावरून काय कळतं आपल्याला, की फंक्शन सुद्धा काय, कोणतं पण फंक्शन काय, इट इज अ ऑब्जेक्ट, इट इज अ सिम्पली अ ऑब्जेक्ट. मध्ये ऑब्जेक्ट काय करू शकतो आपण, येस, तर ऑब्जेक्टला कोणी पण पॉइंट करू शकतं. म्हणजे आपण दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये काय करू शकतो, त्याला पॉइंट करायला लावू शकतो.
ठीक आहे, झाले सगळे सेट. ओके, आता सगळे सेट झाले. तर आपला जो टॉपिक चालू आहे आता, इट इज नोन एज डेकोरेटर. डेकोरेटर म्हणजे काय असतं सिम्पली, की तुमच्याकडे सपोज तुम्ही एखादं फंक्शन लिहिलंय. ओके, तुम्ही एखादं सपोज एक फंक्शन लिहिलंय, काय डिफाईन, ओके, सॅम्पल. सो याच्यामध्ये काय आहे, की एखादी फंक्शनलिटी आहे, काय फीचर वन नावाने फीचर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काही पण तुम्ही प्रोसेस केलेली असेल असं कन्सिडर करूया. ओके, येस. आता मला काय करायचं, सपोज फ्युचर मध्ये काय केलं मी, हे फंक्शन इम्प्रूव्ह केलं. ओके, काही मला वाटलं की नवीन सिस्टम आहेत, नवीन मोबाईल्स वगैरे साठी, नवीन लॅपटॉप साठी किंवा नवीन ऑपरेटिंग सिस्टम साठी काय केलं मी, याला इम्प्रूव्ह केलं. ठीक आहे, तर इम्प्रूव्ह करायचं असेल मला, तर मला काय करावं लागेल याच्यामध्ये, फीचर टू. ओके, फीचर थ्री. ओके, अशा लाईन्स ऍड करायला. पण प्रॉब्लेम काय आता, सपोज तुम्ही जनरली बघितलं असेल की पीसी किंवा लॅपटॉपला, तुमच्या मोबाईल्सला एखादा ओएस रिगार्डिंग अपडेट आला की काय म्हणतात, तुमचे ऍप्स एखाद 2 वीक काय करतात, लॅग करतात. ओके, नवीन ऑपरेटिंग सिस्टम आला, मग त्याच्यामध्ये काहीतरी बग्स वगैरे असतात. तर त्या केसमध्ये सपोज मला फीचर्स काढून टाकायचे, परत काय करावं लागेल मला, तेवढा कोडचा पार्ट मॅन्युअली डिलीट करावा लागेल. येस, मग मी थर्ड ऑप्शन असा करू शकतो की मी एक स्विचिंग सिस्टम डिझाईन करेल. येस, स्विचिंग सिस्टम काय राहील, की जर मला गरज असेल तर मी हे 2 फीचर्स ऑन ठेवेल, अदरवाईज हे 2 फीचर्स बंद ठेवेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव काय, डेकोरेटर. सो मी इथे काय लिहितो आता, सपोज डेकोरेटर फंक्शन नावाने एक फंक्शन बनवलं. ठीक आहे, हे जे फीचर्स आहे हे मी कशात टाकणार आहे, या डेकोरेटर फंक्शन मध्ये. येस, आणि ते पास लिहून देऊ आपण. ठीक आहे, जर मला हे फीचर याला अप्लाय करायचे असेल तर मी काय करणार आहे, फक्त सिम्पली इथे @ काय नाव आहे, डेकोरेटर फंक्शन. असं मेन्शन करणार. जेव्हा हे मेन्शन केलेलं असेल, ओके, जेव्हा हे मेन्शन केलेलं असेल, त्या कंडिशन मध्ये काय होणार, हे फीचर्स काय होतील, याला अप्लाय होतील. जर मी हे काढून टाकलं, जिथे जिथे मला गरज नाही तिथे मी काढून टाकेल, तेव्हा हे फीचर्स अप्लाय होणार नाही. ओके, म्हणजे तुमचे काही अपडेट्स वगैरे असतील, त्याच्यामध्ये काय तुमचा नवीन कोड इश्यू क्रिएट करतोय, मग तुम्ही काय करणार, त्याला डेकोरेशन मध्ये ठेवणार. आता आपण 2 डेकोरेटर यूज केलेले. एक काय, क्लास मेथड म्हणून केला होता उप्स मध्ये, त्याच्यानंतर स्टॅटिक मेथड. कशासाठी क्लास मेथड, कशासाठी आहे, हे सांगण्यासाठी की याच्यामध्ये जे पण व्हेरिएबल आहे ते क्लास लेवल व्हेरिएबल आहे. स्टॅटिक मेथड कशासाठी, की तुमच्या पीव्हीएम ला, पायथन व्हर्च्युअल मशीनला हे सांगायला की ही जी मेथड आहे ही इन्स्टन्स मेथड नाही आहे, याच्यात सेल्फ ची कन्सेप्ट नाही आहे, असं सांगण्यासाठी. ठीक आहे, मग ते वर्क कसे करतात ऍक्च्युली. ठीक आहे, आता इथपर्यंत तर बघितलं आपण. सो मी काय करतोय, सिम्पली एक फंक्शन बनवतोय, काय डिफाईन हॅलो. ठीक आहे, याचं काम काय, फक्त हॅलो गुड इव्हनिंग एवढंच मेसेज शो करायचं, याचं काम. ठीक आहे, आता सपोज पहिल्याला आपण रन करूया. हा कळेल, सिम्पली रन होईल, काहीच इश्यू नाही आहे. पण मला सपोज मी काय केलं आता, एक एक्सपेरिमेंट ट्राय केली, की इथे काय म्हटलं मी, एक विशेष नावाचं फंक्शन म्हटलं, विशेष इज इक्वल टू काय म्हटलं मी, हॅलो. बघा आता इथे काय म्हटलंय मी, हॅलोचं फंक्शन पास केलं.
आणि खाली जर मी असं म्हटलं काय प्रिंट विशेष, काय म्हणतो मी प्रिंट विशेष, लगेच बघा आन्सर काय येईल, काय आलं इथे नन. का इथे काही रिटर्न केलंय का मी, नाही, त्याच्यामुळे काय येणार इथे नन. बट जर मी पॅरेंथिसिस काढून टाकले, ओके, बघ म्हणतोय मी हॅलो इक्वल टू विशेष, काय झालं, हॅलो फंक्शन आहे त्याची लोकेशन दिसली मला, आणि हॅलो जे फंक्शन आहे ते कुठे मूव्ह झालंय विशेष मध्ये. ओके, आता अशा कंडिशन मध्ये काय वाटतं सगळ्यांना की जी पण काय आहे, हॅलोची एक नवीन कॉपी बनली मेमरीमध्ये आणि ती कशामध्ये स्टोर्ड आहे विशेष मध्ये. पण मेमरीमध्ये बॅकग्राऊंडला तसलं काही होत नाही. बॅकग्राऊंड मध्ये काय चालतं सिम्पली, येस, जेव्हा काय म्हणता तुम्ही, मी असं म्हटलं की काय, आता एक फंक्शन क्रिएट केलं, हॅलो नावाचं फंक्शन क्रिएट केलंय मी, काय होणार आहे, फंक्शन क्रिएट होईल मेमरीमध्ये, ही माझी मेमरी आहे. कोणती मेमरी आहे ही, येस, कोणत्या मेमरीमध्ये कोड एक्झिक्यूट होतो आपला, कोणती मेमरी, कोणत्या मेमरीत कोड एक्झिक्यूट होतो आपला, येस इट इज रॅम. ठीक आहे, तर रॅम मध्ये फंक्शन बनेल. मग त्याचा जो पण आपण रेफरन्स बनवलाय त्याच्या कंडिशनला रेफरन्स काय आहे, सुरुवातीचा हॅलो. ओके, हा रेफरन्स आहे. मग मेमरीमध्ये हॅलो काय फक्त एक रेफरन्स आहे आणि तो कोणाला पॉइंट करतो, टुवर्ड्स दिस फंक्शन. जेव्हा आपण हॅलोला कॉल करतो बाय डिफॉल्ट काय कॉल करतोय आपण, ते फंक्शन. बट जेव्हा आपण काय म्हटलं की हॅलोची जी व्हॅल्यू आहे ती विशेष मध्ये मूव्ह कर, ओके, विशेष नावाच्या फंक्शन व्हेरिएबल मध्ये, मग त्या कंडिशन मध्ये लगेच त्याची कॉपी नाही क्रिएट होणार. असं नाही होणार की कॉपी क्रिएट झाली आणि मग नवीन कॉपी याला पॉइंट करते, येस, असं होणार नाही. का, याने मेमरी कन्झम्पशन जास्त होतं. तर त्याच्याऐवजी काय होणार आहे सिम्पली, की याच कॉपीला काय होणार आहे, हा आपण पॉइंट करणार आहे. येस, हे जे नवीन व्हेरिएबल आहे आपण काय करेल, यालाच सेम लोकेशनला पॉइंट करेल, फक्त रेफरन्स दुसरा घेतलाय आपण. ठीक आहे, याने काय होतं, हजार जरी रेफरन्स असतील, ओके, आता आपण कधी कधी एखादा फंक्शनला पास करतो एखाद दुसरं फंक्शन, सपोज मी विशेष कुठे पास केलं इथे, ओके, मी असं म्हटलं डिफाईन न्यू फंक्शन, ओके, हा न्यू नावाचा फंक्शन बनवला आणि मी काय करतोय याला इथे पास करतोय. हम्म. काय झाला, एक नवीन रेफरन्स क्रिएट झाला. आता याचा रेफरन्स कोण आहे, न्यू. हा, असे जर मी हजारो फंक्शन्स माझा डेटा पास करतोय तर काय होईल, मेमरीमध्ये मल्टिपल कॉपीज क्रिएट होतील आणि माझे जो काय म्हणतात रॅम आहे ती काय होऊन जाईल, अननेसेसरी फुल होऊन जाईल. ओके, त्याला मेमरी लीक म्हणतो आपण जनरली. सो अननेसेसरी माझी मेमरी कन्झ्युम होईल. म्हणून काय करतोय आपण, आहे त्यालाच काय करतोय, पॉइंट करतोय. काय झालं यश, मग ओके, मग आता याच्यात झालं काय या केसमध्ये, की आपण जे पण फंक्शन इथे बिल्ड केलंय आणि विशेष मध्ये मूव्ह केलंय, तो काय करतोय आता, हॅलोला पॉइंट करतोय. सपोज मी असं म्हटलं काय इथे डिलीट, काय काय डिलीट केलं मी, हॅलो. ओके, आणि नंतर मी काय करायचं ट्राय करतोय, हॅलो नावाचं फंक्शन कॉल करायचं ट्राय करतो. काय होईल, हॅलो इज नॉट डिफाईन्ड. काय आलं, हॅलो इज नॉट डिफाईन्ड, का ते मी इथेच डिलीट केलं. पण मग आता काय प्रश्न काय माझा, की विशेष डिलीट झाला आहे का. सो विशेष, ओके, काय झालं, इट इज वर्किंग परफेक्टली विदाउट एनी इश्यू. ओके, विशेष काय करताय, एकदम परफेक्ट रन करताय विदाउट एनी इश्यू. का बरं, कारण की इथे काय केलंय, हा डिलीट केला आपण एवढा पॉइंटर, पण विशेष आणि याच्यामध्ये रेफरन्स आहे ना ऑलरेडी, येस, त्यामुळे या वेने वर्किंग होऊ शकतं. म्हणायचा मेन पर्पज काय आहे, की जे पण आपल्या गोष्टी आपण आता इथे केलंय सगळं, फंक्शन क्रिएट केलं, मध्ये दुसऱ्यामध्ये मूव्ह केलं आपण, मग फंक्शन काय एक प्रकारचं स्वतः पण काय आहे, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट काय करू शकतो आपण, कोणत्याही व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो, कोणत्याही फंक्शनला पास करू शकतो. येस, पायथन मध्ये सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय, तुमचा साधा साधा व्हेरिएबल सुद्धा काय आहे, ऑब्जेक्ट आहे, इट बिलॉंग्स टू अ क्लास. ठीक आहे, मग आता याचा फायदा काय आपल्याला, ओके, तर बघूया आपण याचा कसा फायदा घेता येईल आपल्याला. आता इथे कळलंय ना की आपण एका फंक्शनला दुसरीमध्ये लोड करू शकतो, दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये लोड करू शकतो, तो व्हेरिएबल आपण काय करू शकतो, डायरेक्टली कॉल करू शकतो.
ठीक आहे. ओके. आता मग म्हणजे आता याचं मी अजून काय युटिलायझेशन करू शकतो. सपोज मी काय केलं, चला प्रिंट असंच ठेवूया आपण. प्रिंट ओके, दिस इज हॅलो फंक्शन. ठीक आहे. आता हे आउटर फंक्शन, ह्याच्यामध्ये मी काय लिहितोय, अजून एक इनर फंक्शन लिहितोय, काय डिफाईन ग्रीटिंग नावाचं फंक्शन. त्याच्यामध्ये काहीच पास नाही करूया आपण. ओके. आता मी तिथे प्रिंट नाही करत, मी इथे काय रिटर्न करतोय, रिटर्न ओके काय ग्रीट इज रनिंग. त्याच्यावरून मला काय कळेल आता, की मी रिटर्न करताना कोणतं फंक्शन रिटर्न करतोय आणि फंक्शन्स कसे रन होत आहेत. डिफाईन एक वेलकम नावाचं फंक्शन बनवूया आपण. ओके. आणि ते काय रिटर्न करणार आहे, रिटर्न वेलकम इज रनिंग. आता मी काय करतो, याला कॉल करताना मला काय करावं लागेल, हे फंक्शन इथेच कॉल करावे लागतील. कोणते, ग्रीट आणि वेलकम. का, त्यांचं अस्तित्व कुठे आहे, या हॅलोच्या मध्येच आहे. ओके. त्यांचा स्कोप कुठे आहे, फक्त या हॅलो पुरतच मर्यादित आहे. जर मी त्या फंक्शनला बाहेर कॉल केलं, काय तिथे मी काय केलं, ग्रीटिंग असं कॉल केलं, काय होईल, सिम्पली एरर येईल. ओके. मला कॉल करताना कुठे कॉल करावं लागेल त्याला, काय आलो ओमकार, इम्पॉर्टंट फोन आला तुम्हाला, सायलेंट करा आणि खिशात ठेवून द्या फोन. ओके. ठीक आहे. आता काय होईल, या केसमध्ये कॉल केला तर तो त्याचा प्रॉपर रन होईल. आता मी ग्रीटिंग कॉल केलाय, ग्रीटिंग रन होतोय, फक्त काय आहे, मी रिटर्न केलेली व्हॅल्यू कुठेच ग्रॅब करून प्रिंट नाही केली फक्त. ओके. तसंच वेलकम पण आहे, कुठे रन होईल, ते दोन्ही फंक्शन्स हॅलोच्या मध्येच रन होतील. ओके. येस. म्हणजे मी तर वेलकम म्हटलं, तर वेलकम पण कुठे रन होईल, हॅलोच्या मध्ये रन होईल ऍज इट इज, काहीच इश्यू नाही. आणि मला काय करायचं आता, काय आलं युवराज, कंटाळले का फोनला तुम्ही. येस. बंद करून ठेवून द्या तो, खिसामध्ये ठेवून द्या. ओके. आता काय होतं, इथे हॅलो कॉल केला, हॅलो रन होणार, त्याच्या मध्येच आतमध्येच काय होणार, हे दोन्ही फंक्शन सुद्धा रन होतील. जर मी इथे फक्त थोड्यासाठी प्रिंट लावून दिलं, ते खाली दिसतील ते दोन्ही. ठीक आहे. तिन्ही फंक्शन रन होत आहेत, पण कुठे रन होतील, त्या फक्त आणि फक्त हॅलोच्या आतमध्ये. ओके. मग या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो, की रिटर्न काय, रिटर्न काय म्हणतात, व्हॅल्यूज करण्याऐवजी डायरेक्ट आपण ऍज इट इज हे पूर्णच्या पूर्ण फंक्शन सुद्धा काय करू शकतो, रिटर्न करू शकतो. जसं आपण व्हेरिएबल रिटर्न करतो किंवा रिझल्ट वगैरे रिटर्न करतो आतापर्यंत, तसंच तुम्ही काय करू शकता, पूर्ण फंक्शन सुद्धा रिटर्न करू शकता. ठीक आहे. येस. इथे काय म्हणू शकतो मी, खालीच लिहून देऊ आपण. इथे एक लूप देऊन टाकूया आपण. इफ नेम, ओके, कोणाचं नाव घ्यायचं सांगा, नेम इज इक्वल इक्वल टू, काय नाव घ्यायचं सांगा पटकन, यशच नाव घेऊ आपण. नेम इक्वल इक्वल टू यश. ओके. त्या केसमध्ये काय रिटर्न झालं पाहिजे, रिटर्न कोणतं फंक्शन, ग्रीटिंग. ओके. एल्स रिटर्न वेलकम. ओके. आता दोघे आपण ऍज ए व्हेरिएबल रिटर्न केले. ठीक आहे. आता काय लागेल आपल्याला, इथे नेम लागेल. ठीक आहे. तर नेम काय करूया आपण,
इथे नेम म्हणून डिक्लेअर करून देऊया. काय झालं स्नेहा? काय थंडी वाजत आहे? फॅन पाहिजे का बंद करायचा आहे? बाकी कोणाला काय ऑब्जेक्शन? तिघांना? कोणाला इकडे शिफ्ट व्हायचं तर होऊ शकतं पुढच्या 2 चेअर्स. बाकी मागे पूर आलेला आहे. तुम्हाला तिकडे जायचंय का? झालं. आता काय म्हटलं मी इथे रिझल्ट, ठीक आहे. आता याला रन करतोय मी थोड्या वेळासाठी. हॅलो इज मिसिंग वन पोझिशनल आर्ग्युमेंट. ओके. आता हे आर्ग्युमेंट काय नेम देऊ आपण इथे. नेम इज इक्वल टू सपोज एज देऊन टाकूया. लेट सी इट इज वर्किंग. ठीक आहे. दिस इज हॅलो फंक्शन. हॅलो फंक्शन आता रन करते प्रॉपर. आता मी काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की जर काय नाव काय असेल यश असेल तर रिटर्न काय करायचं, ग्रीटिंग नावाचं पूर्ण फंक्शनच रिटर्न करायचं. काय? ग्रीटिंग नावाचं फंक्शन. मग मी इथे जर असं लिहिलं काय रिझल्ट आणि याला रन करून बघूया काय होईल. रिझल्ट मध्ये काय आलं आता. This is the function. ब्रेक झाला पाहिजे. सेकंड आपण इथे प्रिंट रिझल्ट करून बघूया. कोणतं फंक्शन आलं इथे? ग्रीटिंग नावाचं फंक्शन आलं. कशामध्ये आलंय ते? रिझल्ट मध्ये. ओके. रन करून बघूया. काय आलं इथे? रनिंग काय होते? ग्रीट. तेच जर मी नाव दुसरं टाकलं कोणतं, सपोज युवराज टाकू, त्या केसमध्ये काय होईल? जे सेकंड फंक्शन आहे काय वेलकम इज रनिंग म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो की जसं आपण व्हेरिएबल्स पास करू शकतो आणि रिटर्न करू शकतो तसं फंक्शन्स पण तुम्ही काय करू शकता, सिम्पली पास आणि रिटर्न करू शकता. आता याच्याशी याचं डेकोरेटरशी काय घेण्यात येणार. आता डेकोरेटर ऍक्च्युली आहे काय, एवढे कन्सेप्ट लक्षात आले का सगळ्यांच्या? आता काय की तुम्ही फंक्शन ऍज अ व्हेरिएबल सारखा पासही करू शकता, त्याला रिटर्न पण करू शकता, दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता आणि त्याला लेटर ऑन एक्झिक्यूट त्या व्हेरिएबलच्या नावाने एक्झिक्यूट पण करू शकता. एवढं लक्षात आलं आहे? येस, आलं कॉमकर लक्षात? नक्की का? वाटत तर नाही तुम्ही हो म्हणताय त्या कॉन्फिडन्सने. ठीक आहे. ओके. मग याचं आता आपल्याला इम्पॉर्टन्स काय या गोष्टीचा. मग आपण काय करू शकतो अशा केसमध्ये, सपोज आता परत माझ्याकडे काय बघता सिंपल हॅलो फंक्शन. ठीक आहे. ओके. आणि ते प्रिंट हाय करून टाकूया. आता माझ्याकडे अजून एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय? फादर फंक्शन नाव देतोय मी तुला. आणि त्याला असं ठेवूया आपण सुरुवातीला. आता इथे काय प्रिंट. ओके. फर्स्ट फीचर. ओके. मला काय करायचंय अजून एक इथे प्रिंट सेकंड फीचर
ओके. तर फ्युचरमध्ये काय करायचं मला इथे अजून एक इम्पॉर्टंट फीचर ऍड करायचं आहे. ठीक आहे. येस. आता काय होऊ शकतं, मी काय करू शकतो, हे सपोज माझं एक्स्ट्रा फीचर म्हणून मी इथे लिहिलं काय. ओके. एक्स्ट्रा फीचर म्हणून मी एक फंक्शन बनवलं. मला काय करायचं आहे की हे जे एक्स्ट्रा फीचर आहे मला याच्यात ऍड करायचे. ओके. सपोज हे फंक्शन नाहीच एक्झिस्टच नाही करते, मग त्या केसमध्ये काय करावं लागेल मला, इथे लिहावं लागेल काय, प्रिंट एक्स्ट्रा फीचर. पण मी तुम्हाला सांगितलं जेव्हा गरज नसेल परत त्याला डिलीट करावं लागेल, परत त्याच्यात चेंजेस करावे लागतील. मग त्याच्याऐवजी मी काय करेल सिम्पली, की हे जे फंक्शन आहे एक्स्ट्रा फीचर्स फंक्शन, हे कुठे पास करेल मी, इथे पास करेल आणि यस त्याला इथे कॉल एक्स्ट्रा फीचर म्हणून त्याला इथे मी कॉल करून घेईल. मग याने काय होईल सिम्पली, की मला याचे जे फीचर्स आहेत ते या करंट फंक्शन मध्ये ऍड होऊन मिळतील. ओके. करंट फंक्शन मध्ये काय होईल, मला ते फीचर्स ऍड होऊन मिळतील. ठीक आहे. येस. सो इथे आपण अदर कॉल करून घेऊया पहिले. येस. अदर मिसिंग वन रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. आले. जे हाय होतं हायचा फीचर पण आला, तुमचं याचे ओरिजिनल फीचर्स पण याच्यात आहेत. ओके. आता या कन्सेप्टला काय म्हणतात, रॅपर फंक्शन. काय म्हणतात, रॅपर म्हणजे तुमचं जे पण एक्स्ट्रा फीचर्स आहे ते काय करून देतो आपण, दुसऱ्या फंक्शन मध्ये रॅप करून देतोय. किंवा तुम्ही असे कन्सिडर करू शकता, हे ओरिजिनल फंक्शन आहे तुमचं आणि हे तुमचे एक्स्ट्रा फीचर्स आहे, वाईस वर्सा तुम्ही कन्सिडर करू शकता. मग याला काय म्हणतो आपण, रॅपर फंक्शन. ओके. म्हणजे तुम्ही एखादं गिफ्ट घेतलं, त्याचं काय ओरिजिनल बॉक्स काढून टाकलं आणि त्याला न्यू बॉक्स टाकला, होणार काय, त्याची काहीतरी व्हॅल्यू वगैरे इन्क्रीज होणार. तुम्ही काय डेकोरेटिव्ह त्याला हे केलं, ऍडजस्टमेंट केली, त्याची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होऊन जाणार. किंवा तुमचं घर कन्सिडर करा. सपोज आता ओंकार आहे, ओंकारचं लग्न ठरलं, काय करतील, त्यांचं घर काय करतील, ते एकदम सजवून टाकतील, एका हॉल सारखं किंवा एका हॉटेल सारखं सजवून टाकतील. घर काय सेम आहे, पण त्यांनी काय केलं, डेकोरेशन केलं जस्ट फॉर अ स्पेसिफिक पर्पज. सेम कन्सेप्ट इथे आहे. त्यांनी काय केलं, डेकोरेशन मध्ये सगळ्या घराला काय केलं, रॅप करून टाकलं. ठीक आहे. सो दिस इज नोन एज रॅपर. ओके. येस. आणि इथे काय करतोय आपण, फंक्शनला इथे बघा या कम्प्लीट फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून पास करतोय. ठीक आहे. ओके. येस. मग आता याला सगळं आपण थोडस रिअरेंज करून घेऊया. येस. सो डिफाईन न्यू डेकोरेटर. ओके. याच्यामध्ये काय पास करणार आहे आपण, जे पण आपलं खरं ओरिजिनल फंक्शन आहे ते. येस. त्याच्यामध्ये काय लिहिणार आपण, एक रॅपर लिहिणार, रॅप. ओके. कन्सेप्ट फक्त अवघड आहे, युटिलायझेशन खूप इझी आहे. ओके. डेकोरेटर युटिलाइज करायला खूप इझी आहे, फक्त पर्पज माहिती आहे की ते डेकोरेटर काय करतात. ओके. ओके. काय बिफोर, त्याच्यानंतर काय कॉल करणार आहे आपण, ओरिजिनल फंक्शन. त्याच्यानंतर आफ्टर लिहून टाकूया आपण. ठीक. रिटर्न काय करणार आहे आपण, रॅप झालेलं फंक्शन. ओके. तेच जे पण आपण रॅप केलंय रॅपर सोबत, जे पण आपण गिफ्ट रॅपिंग करून ठेवलंय त्याच्यासोबत आपण कम्प्लीट सगळं काही रिटर्न करणार. ओके. डिफाईन. आता इथे काय करूया, आता आपल्याला पास काय करायचंय, ओरिजिनल फंक्शन जे आपलं विदाउट फीचर आहे, ज्याच्यामध्ये लिमिटेड फीचर आहे. ओके. सो डिफाईन माय ओरिजिनल. ओके. सो याच्यामध्ये असं काहीतरी मेसेज लिहून, ओके, आय नीड डेकोरेशन. ओके. पुढे बाय ओमकार लिहून टाकू आपण. येस. आता सपोज मी डायरेक्टली सपोज न्यू डेकोरेशन डायरेक्टली कॉल केलं.
थोड्या वेळासाठी याला कमेंट करून टाकूया. येस, डायरेक्टली कॉल केलं तर काय आलं, फक्त बिफोर आणि आफ्टर हा पार्ट आला. ओके. आणि सपोज मी ओरिजिनल फंक्शन कॉल केलं फक्त. येस, इथे काय कॉल करतोय मी, माय ओरिजिनल. हे माझं खरं फंक्शन आहे, मेन फंक्शन आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय आलं, आय नीड डेकोरेशन ब्राऊन का. ठीक आहे, हे ओरिजिनल फंक्शन आहे. आता मी काय करणार आहे, याला कुठे पास करतोय, न्यू डेको या फंक्शन मध्ये, डेकोरेटर या फंक्शन मध्ये मी पास करतोय. जो पण आपल्याला आता रिझल्ट मिळेल तो काय असेल, बिफोर आफ्टर, आणि इथे काय, ओरिजिनल फंक्शन. बिफोर आफ्टर अँड आय नीड डेकोरेशन. म्हणजे काय झालं, याला रॅप केलंय कोणी, बिफोर आफ्टरने याला पूर्णपणे रॅप केलंय. दिस मेन फंक्शन इज नोन ॲज रॅपर फंक्शन. हा पार्ट काय आहे, रॅपर फंक्शन. मी तुम्हाला मार्किंग करून देतो. येस, सो याच्यामध्ये आता वेगवेगळे पार्ट आहेत. सेकंड ऑनलाईन शेअर करूया. ओके, या फंक्शनला काय म्हणणार, येस, आता एकाला तर रॅपर नाव दिलेलं आहे. येस, या फंक्शनला काय म्हणणार आपण, दिस इज नोन ॲज डेकोरेटिंग फंक्शन. ओके, हे डेकोरेशन वाले. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे, येस, हा काय, काय त्याचं नाव, येस, इट इज नोन ॲज रॅपर फंक्शन. ओके, ज्या फंक्शन मध्ये आपण सगळं गुंडाळून देतोय, पॅक करून देतोय. ओके, सो दिस इज नोन ॲज रॅपर फंक्शन. ठीक आहे, येस, आणि हे काय तुमचं मेन ओरिजिनल फंक्शन. ओके, ज्या फंक्शनचं तुम्हाला काय करायचंय, डेकोरेशन करायचंय. येस, सो एवढे 3 फंक्शन. चौथं फंक्शन सांगतो तुम्हाला. येस, हे डेकोरेटिंग फंक्शन. डेकोरेटिंग फंक्शन मध्ये ज्या गोष्टीने डेकोरेशन करायचं तो रॅपर, आणि जे आपण, ज्याला आपण डेकोरेट करतो ते ओरिजिनल फंक्शन. ओके, तेच प्रॉपर नोट डाऊन करून घ्या, त्याला प्रॉपर तुमच्या वर्ड्स मध्ये मार्किंग प्रोव्हाइड करून दे. लिहिताय का ओमकार, तुमचं लग्न लावून दिलं तरी तुम्ही, उद्या सगळे घरी जाणार आहे का तुम्ही, उद्या घरी जाणार आहे का सगळे तुम्ही, उद्या फक्त मला सुट्टी राहिली तर राहील, तुम्हाला नाही. हम्म? तुमचं हे असतं ना, काय म्हणतात हे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मेंटॉर सेशन का, उद्या का, ठीक आहे, उद्या घेऊ आपण. उद्या घेऊ आपण. कितीला ठेवायचं सांगा. तसं तुम्ही नाशिकमध्ये जर उद्या असले तर तुम्ही जवळचे वॉटरफॉल बघू शकता. हम्म, कुठं चाललंय उद्या, उद्या जर तुम्ही ब्रह्मगिरीला गेले, ब्रह्मगिरीला खूप गर्दी राहील. इंजिनिअरिंग त्याच्यापेक्षा गर्दी राहील. पण हा, इंजिनिअरिंगला तुम्ही जाताना रेनकोट घालून जाऊ नका. हा, कुठे, पाण्यासाठीच तर जाणार आहे, पण आय थिंक तिथला रोड बंद आहे. संदीप फाउंडेशन कडून जो रोड जातो तो बंद आहे. ऍक्च्युली तो रोडच वाहून गेला. झाले नोट डाऊन करून, झालंय का तिकडे कोमल स्नेहा घेऊन झालं. ठीक आहे,
फोटो नका काढू, लिहून घ्या तुमच्या भाषेत. तुम्ही उद्या ते फोटो पाहिले आणि तुम्हाला काहीच लक्षात नाही येणार काय करताय. टाईप करून फक्त मार्किंग करा नीट. ते तुम्हाला समजलं आहे का तुमचे याच्या आधी. आता याच्यावर आता सपोज मी एक लाईन ऍड केली. ओके, ते काय म्हणतोय मी, डेकोरेशन कम्प्लीटेड. म्हटलं मी ते डेकोरेशन कम्प्लीटेड आणि हीच लाईन उचलली आणि इथे पुट करून दिली. आता सपोज मी या नवीन फंक्शनला डेकोरेशन कम्प्लीटेडला कॉल केला तर काय होईल, सिम्पली आपण काढून बघूया. रिटर्न काही करत नाही का, रिटर्न रॅप होतं. काय झालं इथे बघा, इथे जो तुमचा सगळे पार्ट्स आहे रॅपिंग वगैरे करून ते सगळे ऍज इट इज काय होत आहे, रन होत आहे. आता याला काय म्हणतो आपण, हा कम्प्लिटली डेकोरेटेड फंक्शन, याला काय म्हणतो आपण, डेकोरेटेड फंक्शन. ओके, हा काय पहिला ज्या फंक्शनला डेकोरेट करायचं, हा काय दुसरा डेकोरेटिंग फंक्शन जो याचं डेकोरेशन करणार आहे, आणि हा रॅपर फंक्शन ज्याला यूज करून आपण या फंक्शनचं डेकोरेशन करणार आहे. ओके, म्हणून त्याला जनरिक नाव देऊन टाकलं काय, डेकोरेटर. ओके, येस. मग एवढी सगळी झंझट लिहिण्याऐवजी त्याला शॉर्टकट काय आहे, सरळ सरळ काय करू शकतो आपण, इथे काय पुट करायचं, @ तुमचं जे पण डेकोरेटिंग फंक्शनचं नाव आहे ते. येस, इथे ओरिजिनल फंक्शन तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. येस, तुमचं ऍज इट इज डेकोरेशन झालेलं भेटेल तुम्हाला. ठीक आहे, रिटर्न नाही करणार आहे. ठीक आहे, तुमचं बिफोर, तुमचं डेकोरेशन आणि तुमचं आफ्टर. ओके, कशामुळे हे सगळं एकाच लाईन मध्ये कशामुळे करू शकतो आपण, इथे काय टाकलं मी, ज्या फंक्शनने डेकोरेशन प्रोव्हाइड करायचं त्या फंक्शनचं इथे करून नाव टाकलेलं डायरेक्टली. तुम्ही हे साधं फंक्शन जरी कॉल केलं तरी ते कसं ऍक्ट करेल, डेकोरेशन झाल्यासारखं. सपोज मी इथून हे काढून टाकतो 1 सेकंड साठी आणि याला परत रन करतो. बघा फक्त काय आलं, एवढंच फंक्शन एक्झिक्यूट झालं. पण जर ते न्यू डेको म्हणून टाकलं ना, म्हणजे वरच्या फंक्शनचं नाव टाकलं, तर काय होईल, डेकोरेशन पण अप्लाय होईल. इथे जर मी रिटर्न टाकलं कुठे इथे, तर हा जो एरर दिसतोय तो पण निघून जाईल. ठीक आहे, येस, दिस इज व्हॉट युअर डेकोरेटर इज. कशासाठी, कोणत्याही फंक्शनची मेन कोड चेंज केल्या बिना त्याची जर फंक्शनॅलिटी इम्प्रूव्ह करायची असेल, त्याच्यात फीचर्स ऍड करायचे असतील, तर तुम्ही काय यूज करू शकता, डेकोरेटर. ओके, फ्युचर मग तुम्हाला @प्रॉपर्टी, @admin वगैरे असे बरेच डेकोरेटर बघायला मिळते. ठीक आहे, काय झालं ओंकार, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचलं काय? काय झालं आशिष, ड्रॉइंग काढताय काय? येस, झालं.
ठीक आहे, चला आता नवीन आपली कन्सेप्ट आहे ती बघूया आपण. ओके, नेक्स्ट पार्ट इज जनरेटर. काय असतं जनरेटर सांगता येईल का? येस. येस, रेंज फंक्शन काय करतो तुम्हाला? नंबर ऑफ एलिमेंट्स जनरेट करून देतं विदिन दॅट रेंज. दॅट इज अ जनरेटर. ओके. मग जनरेटरचा ऍक्च्युअल पर्पज काय आहे की तुम्हाला भरपूर अमाऊंट मध्ये काय पाहिजे, सपोज डेटा पाहिजे असेल प्रोसेसिंगसाठी. सपोज तुम्ही सिरियल नंबर देताय, इंडेक्स नंबर वगैरे देताय, किंवा मग जसं आपण रॅन्डम इंटिजर शिकलो त्याच्यात काय केलं आपण, रॅन्डम नंबर जनरेट केले वगैरे. असा कोणताही डेटा पाहिजे असेल आपल्याला, त्या केसमध्ये आपण काय यूज करणार आहे? जनरेटर्स. ओके. येस. आता याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज आणि ऍडव्हान्टेज काय. सपोज मला काय करायचंय, मी काय बनवलंय, गेम बनवला. ओके, स्लॉट मशीनचा गेम. स्लॉट मशीन माहिती आहे का? ओके. जर तुम्ही कॅसिनोचे वगैरे मोबाईलवर गेम खेळले असणार, त्याच्यात काय असतं की तुमचे 3 कार्ड असतात. तुम्ही स्लॉट मशीनचा स्लॉट हँडल पुल करणार आणि ते पत्ते फिरणार, मग त्याच्यामध्ये लाखो कॉम्बिनेशन्स असतात. ओके. आणि आपण काय करू शकतो, त्या लाखो कॉम्बिनेशनचं काय करणार आहे, एक लिस्ट बनवून ठेवणार. येस. आणि त्या लिस्ट पैकी ते कॉम्बिनेशन काय होईल, लोड होईल. पण त्याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे, आपण काय करतोय, त्या लाखो व्हॅल्यूज साठी कंटिन्यू जी मेमरी आहे ती बिझी करून ठेवतोय. ओके. इवन तुमचं गेम, सगळ्यात मोठं डेव्हलपमेंट याच्यामध्ये गेम मध्ये झालंय. आता पहिले काय होत होतं, जेव्हा आपण म्हणजे 90s मधले जे गेम होते, प्रॉब्लेम काय होता की तुमचा जर गेमचा मॅप मोठा असेल, ओके, सपोज वाय सिटी खेळले असणार तुम्ही. ओके. तर वाय सिटीचा मॅप किती मोठा आहे, भरपूर मोठी सिटी आहे. ती कंटिन्यू एवढी मोठी सिटी, आता 80 GB आहे, जो GTA 5 अराउंड 80 GB आहे. तर 80 GB तुम्ही रॅम मध्ये ठेवू शकता का कंटिन्युअसली? नाही. मग काय करतं त्यांचं इंजिन, की जिथे जिथे आपण ज्या ज्या दिशेला आपण बघतोय तोच मॅप काय होणार आहे, फक्त मेमरीत लोड होणार आहे. किंवा आपल्या सीन मध्ये जेवढा पार्ट आहे तेवढाच मॅप काय होईल, मेमरीत लोड होणार आहे. म्हणजे जशी जशी गरज पडेल तसं कसं काय करतं, हार्ड डिस्क मधून जो मॅप आहे तो तेवढा पुरतो लोड होतो, आणि जो मॅप निघून गेलाय तो परत काय होतो, क्लीन होत चालतो. ओके. मग याने काय होती, मेमरी सेव्ह होती. मग जनरेटर मध्ये पण तशीच कन्सेप्ट आहे, की जर तुम्हाला 1000 व्हॅल्यू लागत असतील तर 1000 जनरेट करून सेव्ह नाही करून ठेवायच्या. ओके. 10 पर्यंत व्हॅल्यूज तुम्ही वापरल्या आहे. जेव्हा तुम्हाला 11वी व्हॅल्यू लागेल तेव्हा तुम्ही काय करायचं, एक फंक्शन कॉल करायचं नेक्स्ट म्हणून. ती काय करेल, तुम्हाला ऑटोमॅटिकली नेक्स्ट व्हॅल्यू जनरेट करून देईल. ठीक आहे. नंबर्सच नाही, तुमचा अजून पण काही डेटा असेल, जसं आता बँक आहे, बँक मध्ये तुम्ही अकाउंट क्रिएट करायला गेले, काय करतात ते सगळ्यात पहिले तुमच्या एक अकाउंट नंबर जनरेट करतात, जो काय असतो, युनिक असतो. ओके. वर्ल्ड वाईड युनिक असतो. कोणत्याच वर्ल्ड मधल्या 2 जागेचा अकाउंट नंबर तो सेम राहत नाही. फक्त असं नाही, इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड. तर काय करते सिस्टम, करोडो लोक परत जॉईन करणार आहे पुढे जाऊन भविष्यात, सगळ्यांचे नंबर ऑलरेडी जनरेटेड राहतील का? नाही. जेव्हा गरज पडेल सिस्टमला तेव्हाच तो अकाउंट नंबर काय होईल, जनरेट होईल. त्याच्यानंतर ते मेमरी वेस्ट करत नाही. सो दॅट इज युअर जनरेटर. ओके. आणि जिथपर्यंत सपोज आता आता ओमकारचं लग्न झालं, त्यांनी नवीन बँक टाकून दिली, खूप पैसा भेटला त्यांना, नवीन बँक टाकली त्यांनी. मग त्यांनी काय केलं, गावातल्या 100 लोकांनी त्यांची बँक जॉईन केली. तर 0 to 100 काय केलं त्यांनी, अकाउंट नंबर जनरेट केले. मग जेव्हा दुसरं कोणी परत अकाउंट ओपनिंगला येईल, काय होईल, त्याच जागेवरून पुढचा नंबर फक्त काय होईल, जनरेट करून देईल सिस्टम. ओके. ऑलरेडी जनरेट करून स्टोअर करून ठेवणार नाही. ठीक आहे. येस. सो तुमचं जनरेटर काय, इट इज अ फंक्शन in Python that allows us to generate sequence of values. मेन इम्पॉर्टंट काय पार्ट काय इथे, ओव्हर द टाइम. म्हणजे जसं जसं तुम्हाला गरज पडेल तशी तशीच काय होणार आहे, फक्त व्हॅल्यू जनरेट होणार आहे. ठीक आहे. पण बघूया काय असतं, कसं रन होतं.
हे झालंय नोट करून. तेच झालं. ओके. मग आता जेव्हा पण आपण एखादं लिस्ट म्हणा किंवा स्ट्रिंग म्हणा, त्याला काय करतो आपण एका जनरेटर फंक्शन सोबत कंपाईल करतो. तर तो काय बनतो, एक इटरेटर. इटरेटर म्हणजे काय, की ज्याला आपण काय करू शकतो, वन बाय वन इटरेट करू शकतो. त्याच्यावर आपण काय करू शकतो, वन बाय वन इन्क्रीमेंट करून त्याच्या व्हॅल्यूज रीड करू शकतो. ओके. ठीक आहे, तर लिहून घ्या. मी तुम्हाला पहिले डेमो दाखवेल की काय असतं ऍक्च्युली इटरेशन. पावसामुळे वायर्स ब्रेक झालेल्या बऱ्याच जागेवर, आणि काही काही जागा कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्यामुळे पण ब्रेक झालेल्या वायर. ओके झालं. आता सपोज मला काय लागतंय की 10 नंबरची लिस्ट पाहिजे. मग मी त्या केसमध्ये काय करू शकतो, 10 नंबर्स पाहिजे तर इन रेंज सपोज 0 to 10 लिहायच्या ऐवजी मी फक्त 10 लिहितो. ओके. बाय डिफॉल्ट काय मिळेल मला, 10 पर्यंतच डेटा मिळेल. ओके. आणि इथे काय म्हटलं मी, प्रिंट हाय. येस. येस, मला डायरेक्ट नंबर्स मिळेल. पण आता 10 नंबरसाठी मला काही एवढी जास्त मेमरी लागणार नाही. पण तेच मला काय करायचं आहे, सपोज 1000 नंबर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. या केसमध्ये काय लागेल, मला मेमरी पण लागेल आणि बघा टाइम पण लागेल. या केसमध्ये काय लागेल, मेमरी आणि टाइम दोन्ही कन्झ्युम होतील. येस. आले का तेवढे झिरो, जेवढे आहे ते तेवढेच्या तेवढे आलेत का इथे? किती आहेत, 1 2 3 4 5 6. इथे किती आहे, 1 2 3 4 5 6 अप टू 999 999. ओके. येस. ठीक आहे. सो याच्याने बघा आता काय झालं, मला किती टाइम लागला, भरपूर टाइम लागला एवढी पूर्ण लिस्ट जनरेट करायला. त्याच्यात सुद्धा जर मी अजून हा खूप मोठा नंबर जर घेतला तर काय होईल, एका टाइम नंतर आहे ना, तुमचं जे पायचाम आहे ते काय क्रॅश होईल, कोड थांबून जाईल. ओके. म्हणजे तुमची ऑपरेटिंग सिस्टम जी आहे त्याला लिमिटेड रॅम प्रोव्हाइड करत असते पायचामला, की एवढंच पायथनला रॅम राहील आणि एवढ्यामध्ये तुमचं जे काम आहे ते तुम्ही करू शकता. ओके. ते कधी बघायला भेटेल, तुमचा एखादा कोड इन्फिनाइट लूप मध्ये चालला गेला तर त्या केसमध्ये तुम्हाला ते शो होईल. आता मला काय करायचंय, की जे पण 10 नंबर हे काय पाहिजे मला, जनरेट तर झाले पाहिजे पण डायरेक्ट लिस्ट मध्ये गेले पाहिजे. काय करता येईल, काही सोपा ऑप्शन?
लिस्ट कॉम्प्रिहेन्शन शिकले ना तुम्ही? आठवतं का काही त्याच्यातलं लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मधलं? काय करायचं सिंपल लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मध्ये? त्याला लिस्ट जसं म्हणायचं आता, झाली लिस्ट. इथे काय प्रिंट ए, झाली लिस्ट क्रिएट. किती लाईन मध्ये? फक्त एक लाईन मध्ये. दिस इज नोन एज लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. फक्त याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, की त्याने माझी मेमरी कन्झ्युम होणार आहे. ठीक आहे. येस. आता मला काय करायचं, सपोज एक फंक्शन बनवूया आपण. डिफाईन, ओके, स्क्वेअर एसक्यू नाव देऊन टाकूया. याला काय देऊया? इनपुट ओके. ह्याच्यामध्ये आता मी काय करतोय, रिझल्ट मधून ऑप्शन देतोय, लिस्ट मध्ये देतोय ब्लँक, आणि ते काय म्हणतोय, फॉर आय इन रेंज कुठपर्यंत? एन पर्यंत. ओके. रिझल्ट डॉट अपेंड. आता अपेंड काय करायचे, जेवढे स्क्वेअर येतील ते कशात ठेवणार आहे मी? दिस रिझल्ट नावाच्या लिस्ट मध्ये. ठीक आहे. स्क्वेअर जागे आपण क्यूब करूया वाटलंच तर. आय, ओके, येस. क्यूब करायचं असेल तर काय इथे 3 लिहून टाकायचं असतं. ओके ओके. 2 मिनिटं, यांना स्क्रीन शेअर झाली का? ओके. रिटर्न रिझल्ट. इथे काय आणणार आहे मी? प्रिंट एस क्यू, आणि सपोज 10 दिलं. फेल झाली माझी 10 नंबरची लिस्ट, स्क्वेअर असलेले नंबर. असा मला काही डेटा लागू शकतो. येस. असं फ्युचरमध्ये मला कोणत्याही प्रकारचा डेटा लागू शकतो. ओके. आणि जर प्रिंट करायचं असेल तर काय करावं लागेल मला? परत फॉर लूप लावून सगळं प्रिंट करावं लागेल वन बाय वन, जर एक्सेस करायचं असेल. पण एक लक्षात ठेवायचं काय, की तुम्ही लिस्ट काय करू शकता, डायरेक्ट प्रिंट करू शकता. इट इज अ इटरेटर. इटरेटर म्हणजे काय, मल्टिपल व्हॅल्यूज तुम्ही एक्सेस करू शकता, फक्त मेमरी इन्क्रीमेंटने. ओके. येस. ओके. आता काय करतोय मी इथे, मी पूर्ण या फंक्शनला काय करतोय, वन बाय वन व्हॅल्यूज पास करून त्याला काय करतोय, कॉल करतोय, आणि मला काय मिळतंय, जे स्क्वेअर्स पाहिजे ते मिळत आहे. ठीक आहे. पण मला काय पाहिजे, सगळे एकत्र नको पाहिजे. पण स्क्वेअर व्हॅल्यूज आहे, मला काय ते एकत्र नाही पाहिजे. मला काय पाहिजे ते, सपोज वन बाय वन पाहिजे. ठीक आहे. सो आपण याच्यात एक चेंज करूया, रिझल्ट काढून टाकू.
काम करूया. ओके. आता जुन्या टायमात आपण काय केलं होतं, पूर्ण आपण काय केली, लिस्टची लिस्ट पूर्ण रिटर्न केली. काय केली आपण, लिस्टची लिस्ट रिटर्न केली पूर्ण. पण यील्ड काय करतो ऍक्च्युली, जेवढ्या वेळ तुम्ही कॉल करणार, सपोज तुम्ही 5 टाइम कॉल केलं, काय करणार, एक एक रिझल्ट सेपरेटली जनरेट करणार. मी सपोज 5व्या पर्यंत येऊन थांबून घेतलं, येस, सपोज 0 1 2 3 4 आणि 5 इथे थांबून घेतलं. त्याच्यानंतर जेव्हा आपण मी परत कुठेतरी कोडमध्ये कॉल करेल, तेव्हाच तो काय देईल, पुढचे नंबर देईल. आधी आपण काय केलं होतं, पूर्ण लिस्ट जनरेट करून घेतली. आता यील्डचं ऍक्च्युली जेव्हा आपण आता ऍप्लिकेशन बघू तेव्हा लक्षात येईल. यील्ड काय करतं, देताना पूर्ण लिस्ट किंवा सगळेच नंबर एकत्र जनरेट करून ठेवत नाही. जेव्हा आपल्याला नेक्स्ट नंबर लागेल तेव्हाच काय करेल, तो काउंटिंग होल्ड करून ठेवेल, आणि जेव्हा आपण नेक्स्ट नंबर कॉल करू तेव्हाच काय करेल, तो आपल्याला नंतरचा नंबर प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता आपल्याला एक टास्क करायचा आहे, जो तुम्ही करणार आहे. मग त्याच्यावर कसं अप्लाय करायचं ते मी सांगेल. येस. काय पॅटर्न आहे हा, पाहिले का, सगळ्या जागेवर असा एक पॅटर्न असतो. तुमचा शंख जर तुम्ही बघितला आतून, तसंच राहणार आहे. ओके. काही जे तुमचे कोरफड वगैरे झाड असतात, काही पायनॅपलचे झाड असतात, त्यांच्यामध्ये सेम असा पॅटर्न दिसतो. सनफ्लॉवर मध्ये असाच पॅटर्न दिसतो. काय म्हणता याला, त्या पॅटर्नला काही नाव आहे माहितीये का, पाहिलंय का. शंख ओपन केला त्याच्यामध्ये सेम टू सेम पॅटर्न राहतो. हा रेशो जो आहे, हा रेशो फिक्स असतो. ओके. जो त्यांचा ग्रोथचा रेशो आहे तो फिक्स असतो. तुमच्या पायनॅपल मध्ये पण असंच आहे. सनफ्लॉवर वगैरे म्हणजे नेचरमध्ये तुम्ही बऱ्याच जागा रे शेप्स बघितले, तुम्हाला असे शेप्स दिसतील. काय म्हणता याला, एनी आयडिया. येस. काय म्हणता याला. येस, तुमचा रेशो काय त्याच्यामध्ये फिक्स आहे. म्हणजे काय, तुम्ही नेचरमध्ये बघितलं असेल काहीतरी असा स्पायरल सिम्बॉल राहतो. ओके. मग त्यांचा हा जो डिस्टन्स वाढायचा रेशो आहे, येस, दॅट इज सिमिलर, काहीतरी √3 वगैरे काहीतरी आहे. येस. काय म्हणतात त्याला, इट इज नोन ॲज फिबोनाची सिक्वेन्स. आठवता का फिबोनाची सिक्वेन्स. ठीक आहे. येस. बरेच जे पण तुमचे ऍडव्हान्स मशीन्स वगैरे असतात ते त्याला लक्षात ठेवूनच बनवलं जातं, कारण की हा काय एक नॅचरल पॅटर्न आहे जो तुमच्या नेचरमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. ओके. फिबोनाची सिक्वेन्स मधले नंबर सांगता येतील का, काय नंबर असतात. येस. काय नंबर असतात फिबोनाची मध्ये. पहिलाच क्वेश्चन असतो तुमच्या याच्या एक्सटर्नल रोल मध्ये. येस. पहिलं काय आहे, 0 0 1 1, 0 1 1 2, ओके, 3 5, त्याच्यानंतर 5 3 8. ओके. म्हणजे जुन्या 2 नंबरची ऍडिशन करून तुमचा थर्ड नंबर फॉर्म होतो फिबोनाची सिक्वेन्स मध्ये. ओके. सिक्वेन्स काय असेल, समथिंग, जस्ट अ सेकंड. काय असतं, फिबोनाची सिक्वेन्स बनते कशी, पहिला नंबर आहे 0. ओके. दुसरा आहे 1. दोघांचं ऍडिशन काय येणार आहे, 0 आणि 1चं 1. ओके. 1 1चं ऍडिशन, 1 2चं ऍडिशन 3, 2 3चं ऍडिशन 5, 3 5चं ऍडिशन 8, 8 5चं ऍडिशन, नक्की टोले का. 13 आणि 8चं ऍडिशन 21. मग अशीच ही सिक्वेन्स काय राहते, चालत असते. ओके. आता तुम्हाला कोड काय लिहायचा आहे, आता का तुमच्याकडे ऑलरेडी व्हॅल्यूज आहेत. आता तुम्ही ऑनलाईन जर सर्च केला तुम्हाला जे सिंटॅक्स आहे तो वेगळा मिळेल, पायथनच्या स्टाईलमध्ये सिंटॅक्स मिळेल, आणि तुम्हाला तो सिंटॅक्स मी सांगितलेलाच नाहीये, तर त्यामुळे तुम्हाला थोडं वेगळ्या वेळेने करावं लागेल. ओके. तुम्हाला व्हेरिएबल किती लागतील, 3 व्हेरिएबल लागू शकतात, एक ए, बी
आणि रिझल्ट स्टोअर करायला सी. ठीक आहे. याच्यानेच तुम्ही काय करणार, सिम्पली नंबर जनरेट करणार पूर्णपणे. येस, ट्राय करून बघा. तुमच्याकडे सिक्वेन्स आहे. येस, एबीसी मध्ये ते लोड कसे करायचे, कशी त्यांची मुवमेंट करायची, आणि काय करायचं, 21 पर्यंत सिक्वेन्स जाईल, एवढंच हे करावं लागतं. तेच 21 पर्यंत तुमची फिबोनाची सिक्वेन्स प्रिंट झाली पाहिजे 1 बाय 1. मग त्याला आपण जनरेटर लावूया. हॅलो. हॅलो. नंबर जनरेट करायचा, लिस्टमध्ये अपेंड करायचा, जनरेट करायचा, लिस्टमध्ये अपेंड करायचा. नंतर एकदम इझी लॉजिक आहे. सगळ्या 2 नंबरचे ऍडिशन, रिझल्ट जनरेट करायचं, परत नेक्स्ट 2 नंबरचे ऍडिशन. फक्त तुम्हाला काय करायचंय, व्हेरिएबल्स मधला डेटा आपला हलवत जायचं, शफल करत जायचं, शिफ्ट करत जायचं, बाकी काहीच नाही. पहिला कसं आहे, 0 आणि 1 तुमचे एंट्री राहणार स्टार्टिंगला, हे आणि बी कन्सिडर करा, 0 आणि 1. ओके, सी मध्ये काय असणार आहे, रिझल्ट. त्याच्यानंतर काय होईल, आता पहिलं काय, पहिले 2 नंबर काय, 0 दोघांची ऍडिशन काय आली, 1. परत या दोघांची ऍडिशन होईल, आन्सर हे आहे. परत हे आपण काय करणार, लिस्ट मध्ये आहे, परत या दोघांची ऍडिशन, आन्सर इज दिस. हा पार्ट ओपन करून द्यायचा, या दोघांची ऍडिशन. फक्त व्हेरिएबलचे व्हॅल्यू शिफ्ट करत राहायचे. ऑन पेपर लॅडर मध्ये करून बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय करायचं. 21 पर्यंत जी तुम्ही एकदा कोड फॉर्मला मध्ये 21 होत्या, किती होत्या, युजर काय सांगेल, कुठपर्यंत फिबोनाची सिक्वेन्स त्याला पाहिजे आहे, अजून आहे तोपर्यंत झाली पाहिजे, तिथपर्यंत गेली पाहिजे. काय सांगते, ऍडिशन करायचं. नाही, काहीच नाही वापरायचं, सिंपल जसं आपण आधी कोड केले. येस, काय करायचंय, पहिल्या दोघांची ऍडिशन,
त्याचा रिझल्ट हा तिसरा. ओके. मग आपल्याला काय करायचं, आपला रिझल्ट भेटला, अपेंड करून घ्यायचा लिस्टमध्ये. मग या दोघांची ऍडिशन, तो रिझल्ट अपेंड करून द्यायचा, या दोघांची ऍडिशन, फक्त व्हॅल्यूज शिफ्ट करत जायचे, एवढंच करायचं. एकदम सोपी आयडिया आहे. काहीच नाही, फक्त सिम्पल ऍडिशन आणि शिफ्ट करायचं इकडून तिकडे डेटा. लिस्ट मध्ये एवढ्या व्हॅल्यू स्टोअर करायचे, स्लायसिंग कशाला करायची. युजर कडून काय घेणार मी, की कुठपर्यंत फिबोनाची सिक्वेन्स जनरेट करायची, तेवढंच घेणार मी युजर कडून. राज, फोटो काढू नका. स्नॅप फोटो काहीच काढू नका. सगळ्यांनी इथं आले ना, कोड शिवाय मोबाईल काढायचाच नाही. हा लवकर. आता सपोज युजरने काय टाकला, 5 नंबर टाकला, काय तर 5 डिजिट्स आले पाहिजे, 1 2 3. सपोज इथून चालू करू, 1 2 3 4 5. ओके. जर त्याने म्हटलं 10 करा, तेवढे 10चे 10 डिजिट आले पाहिजे. त्याने म्हटलं 50 करा, तर 50 डिजिट पर्यंत गेलं पाहिजे. ओके. तुम्ही काय करताय, हं, परत 2+3 केलं मॅन्युअली. मग इन्क्रीमेंट कसं करणार तुम्ही. ओके. इंटरव्ह्यू मध्ये खूप इम्पॉर्टन्ट काही नंबर झालं. करून घ्यायची गरज नाही. तुम्ही जर म्हटलं काय की मला काय पाहिजे, 10 नंबर पाहिजे, तर माझ्याकडे किती आहेत बरोबर, 1 2 3 2 21. ओके. तुम्हाला काय पाहिजे, सुरुवात कुठून होणार आहे, 0 1 पासून. तुमचा ए काय राहणार आहे बाय डिफॉल्ट, ए इज 0, बी इज 1. ओके. नेक्स्ट प्रोडक्ट घेतला आपण, त्याच्यामध्ये काय तुम्ही करणार आहे, बरोबर रिझल्ट आहे तो इथे स्टोअर करा. पहिले काय केलं आपण, ए प्लस बी चे ऍडिशन, जे पण आन्सर आहे ते कशात राहील, एक्स. पहिले ए काय,
हे काय आन्सर काय आलं आता झालं काय फायनली एक आन्सर मिळालं परत या दोघांची ऍडिशन झाली पाहिजे वन वनची हा काय झालं पाहिजे ए वन झाला पाहिजे नेमकं काय होईल वन दोघांची ऍडिशन आता काय झालं पाहिजे ए ची व्हॅल्यू काय आली पाहिजे वन बी ची व्हॅल्यू टू आणि तुमचा जो पण एक्स आहे त्याची व्हॅल्यू परत याची व्हॅल्यू काय टू बीची व्हॅल्यू 3 आणि तुझ्या आन्सर टू आहे ते फक्त पुढे चालत राहिलं पाहिजे जेवढे नंबर सांगितले 10 म्हणलं तर आता ही जी सायकल ही काय करायची फॉर आय इन रेंज रेंज कुठपर्यंत 0 पासून तर कुठपर्यंत जो पण युजर नंबर आहे युजर नंबर काय घ्यायचा किती नंबर पाहिजे सपोज क्यू टाक क्वांटिटी 0 पासून ते क्यू पर्यंत आणि 50 म्हटले तर 50 ची सिरीज पूर्ण घेतली लक्ष बेसिक आयडिया दिली तुम्हाला प्लस सी लिस्ट एम्प्टी आहे तुमची लिस्ट ऑलरेडी एम्प्टी आहे तुमची ओके इनपुट हे करायचं इनपुट काय घेणार तुम्ही एंटर करायचं और ते रेंज करायची क्रिएट करायची चला ए चं पण लिहिलंय बी चं पण लिहिलंय इनपुट काय असतं तुम्ही 10 टाकला ना काय होईल ते 10 दिलं जाईल रेंज मध्ये जाईल 10 आणि बी चं काय आहे की पुढे येतात तिकडे तिचं ए सपोज 10 आहे हा मग ते काय -2 काय ते स्लाइड टू बेसिक करायचीच नाही आपल्याला गरज हा एक आहे याच्यात काय व्हॅल्यू आहे -2 का बरं करायची ते -2 शेवटची डिलीट सांगितलं तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे हे सपोज युजरने म्हटलं मला काय 10 फिबोनाची सिरीज ओके मग सिरीज कुठून चालू होते फ्रॉम 0 and 1 ए काय राहायची किती सपोज 0 बी काय आहे 1 इनिशियली दोन व्हॅल्यू फिक्स आहेत मला मग त्याच्यानंतर मी काय करायचे रिझल्ट साठी घेऊन ओके ब्लँक करायचं आता काय करायचं फिबोनाची सिक्वेन्स कशी जनरेट होते पहिल्या दोनची ऍडिशन ओके ए काय आहे ए प्लस बी इज इक्वल टू ए काय आहे केस मध्ये काय व्हॅल्यू याची काय व्हॅल्यू आहे आन्सर काय आहे आता याची व्हॅल्यू काय झाली पाहिजे याची व्हॅल्यू नवीन व्हॅल्यू काय झाली पाहिजे पुढच्या दोन डिजिटची ऍडिशन ना याची व्हॅल्यू काय झाली बी ची काय व्हॅल्यू झाली आर काय झाला 2 आता नवीन व्हॅल्यू पर त्या दोनच व्हॅल्यू घ्यायच्या ए ची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल 1 बी ची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल 2 आन्सर काय आलं ए ची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल आता 2 बी ची व्हॅल्यू 3 हो ते कसं -2 म्हणजे काय शेवटची व्हॅल्यू काय कशातल्या शेवटची लिस्ट 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 बनवायची आपल्याला लिस्ट आपल्याला दिलेली नाहीये लिस्ट आपल्याला जनरेट करायची फिबोनाची सिक्वेन्सची सिरीज आपल्याला जनरेट करायची आता 10 मागितले जर नंबर्स मागितले फिबोनाची सिक्वेन्स मधले आपल्याला लिस्ट आहे ऑलरेडी आपल्याला ती बनवायची ओके मग इथे काय करायचं सिम्पली जर तुम्ही दाखवून बघितलं प्रॉपर अशा टाइपची काहीतरी शिफ्टिंग तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल आणि हे काय करत जायचं जसं जसं जनरेट होईल तसं तसे काय करायचे हे अपडेट करत जायचे सिक्वेन्स जनरेट करायची तुमच्याकडे ऑलरेडी लिस्ट नाही समजलं तुम्हाला तुम्हाला समजलंय का नाही
ओके. फ्री टाइम मध्ये फिबोनाची सिक्वेन्स झालं, प्राईम नंबर झालं, पॅलिंड्रोम झालं, असे जे क्वेश्चन्स आहेत ते बघायचे, चॅट जीपीटीला विचारायचं की बेसिक पायथनचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स काय, तो तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर तुमचे ऍडव्हान्स पायथन मधले उपचे क्वेश्चन त्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. क्वेश्चन सोपे असतात, फक्त त्यांचं टार्गेट असं असतं की तुम्ही ओन कॉन्फिडन्स मध्ये काय करणार, एकदम हळू सॉल्व्ह करत जाणार. क्वेश्चन सगळे सोपे राहतात, पण त्यांना काय असतं, फास्टेस्ट कोण शॉर्ट मध्ये टाईप करतं. जर तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन माहिती असेल, तुम्ही काय करणार, लोक 4 लाईन मध्ये लिस्ट बनवतील, तुम्ही काय करणार, एकाच लाईन मध्ये जनरेट करणार असं. ठीक आहे. जेवढा गव्हर्नमेंटचा एक्झाम राहता त्यांचा पण राहत पण. एमडॉक्स कंपनी ऐकली कोणी, एमडॉक्स? येस. एमडॉक्स म्हणून कंपनी ऐकली का? त्यांचे पॅकेजेस खूप जबरदस्त असतात, पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही 1 वर्ष एक्सपिरियन्स असा, फ्रेशर असा किंवा 10 वर्ष एक्सपिरियन्स असा, ते काय करतात, ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात. जसं आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड देतो ना कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामला, किंवा फ्रेशर ॲज अ फ्रेशर ते घेतात. का? ते चेक करतात की तुमचा ब्रेन 10 वर्ष एक्सपिरियन्स घेतल्यानंतर सुद्धा तो किती ऍक्टिव्ह आहे, किती फास्ट आहे. पण त्यांचं पॅकेजही तसं असतं की तुम्हाला सपोज 2 वर्ष एक्सपिरियन्सवर 10 लाख कोणी देतच आहे, ते 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर मग 20-25 देऊन टाकतात. अलग लक्षात ओंकार, म्हणजे तुमच्या लग्नाचा खर्च वसूल होऊन जाईल. हे चला, स्टार्टिंगला काय करायचं ते सांगून देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, मला मी कमेंट करून ठेवतो. काहीच करायचं नाहीये, 2 नंबर घ्यायचे तुम्हाला. ए इज इक्वल टू 0, कारण की सिक्वेन्स 0 पासून चालू होते. बी इज इक्वल टू काय, 1. ठीक आहे. आता जो पण तुमचा रिझल्ट आहे, तुम्हाला काय करायचं, एका लिस्टमध्ये स्टोअर करायचं. आउटपुट नाव देऊन टाकूया आपण इनिशियली, इज इक्वल टू काय, एक ब्लँक लिस्ट. ठीक आहे. करायचं काय आपल्याला, सुरुवातीला काय, ए सी इज इक्वल टू ए प्लस बी, इथपर्यंत हा कोड ॲज इट इज. ओके, इथपर्यंत हा कोड ॲज इट इज आहे. मग काय आहे, पहिले 0 ने 1ची ऍडिशन, काय आलं याचं आन्सर 1. सी मध्ये 1 आला, त्याच्यानंतर काय झालं पाहिजे, 2 1ची ऍडिशन, 1+1, इथे 1+1 झालं पाहिजे. सी काय होऊन जाईल, 2. नंतर काय झालं पाहिजे, 1+2 याच्यामध्ये लोड झाले पाहिजे, आणि जे पण आन्सर येईल 3 ते याच्यात राहील. इथे फक्त 2 लाईन्स तुम्हाला ऍड करायच्या, तेवढे कष्ट करू शकता, 2 किंवा 3 करावं लागतील. ओके, हे सगळं कुठे झालं पाहिजे, हे सगळं तुमचं फॉर लूप मध्ये झालं पाहिजे. इथे काय लावेल मी, फॉर लूप लावून देतो, फॉर आय इन रेंज एन पर्यंत. ठीक आहे. एन ची व्हॅल्यू सपोज युजर काय करेल, एन ची व्हॅल्यू सपोज युजरने टाकली आहे सुरुवातीला, एन इज इक्वल टू 10 टाकून दिली, तर 10 डिजिट्स जनरेट होतील. आता एवढा कोड आहे, याच्या खाली फक्त 2-3 लाईन ऍड करायच्या. तर तो कीवर्डचा कीवर्ड यूज करायचा आहे ना? नाही नाही, काहीच यूज नाही करायचं, जे तुम्हाला माहिती ऑलरेडी तेवढंच यूज करायचं. हॅलो ओमकार. काय 2 लाईन ऍड करायच्या. हा, एक लाईन अपेंडची आणि त्याच्या व्यतिरिक्त बघा, आता मी काय सांगितलं, रिझल्ट आला ना, तो कशात move करायचं, प्रॅक्टिकली.
कशामध्ये ही मध्ये व्हॅल्यू त्याच्यात करायची बस त्याच्यानंतर अपेंड करायचं. पुढे सिक्वेन्स चालली पण पाहिजे ना तुमची. आता काय झालं पहिले दोन नंबर काय भेटले आला 0 1 काय आलं 1 आलं. मग काय झालं पाहिजे इथे 1 1 लोड करावं लागेल ना मला. 1 1 झाले 2 मग काय करावं लागेल याच्यात 2 स्टोअर आहे यांच्यामध्ये काय पाहिजे असेल मला 2 आणि 1 पाहिजे राहील नेक्स्ट ऍक्शन साठी. हा म्हणजे मी ते एरो ड्रॉ केले तसंच फक्त मुव्हिंग करायचं बाकी काहीच करायचं नाही. दोन लाईनची मुवमेंट म्हणजे तिसरी काय तुमची अपेंडची लाईन असते ती. उद्या स्ट्रेस मध्ये येऊन लगेच तुला टायपिंग करता यायचं. काय करायचंय काय करायचं नंतर तुमचं ए इज इक्वल टू बी करून टाकायचं बी इज इक्वल टू सी करून टाकायचं ते तुला चालत राहणार आहे. दोन लाईन ऍड करायच्या त्याच्यामध्ये दोन्ही मुवमेंटचे असेल आणि एका पॉईंटचे तुम्ही कुठे देऊ शकता वरती देऊ शकता खाली देऊ शकता. काय करेल मी आता ओके ए इज इक्वल टू बी आणि दुसरं काय बी इज इक्वल टू सी झालं एवढंच आहे. आता अपेंड मी वरती पण करू शकतो इथे पण करू शकतो अपेंड येस किंवा मग खाली पण अपेंड करू शकतो. चला इथेच करून ओके लाईट गेली आहे. आउटपुट डॉट अपेंड सुरुवात कुठून रे ए पासून सुरुवात होत बस ए अपेंड करून टाकायचं. एंडला काय करेल मी इथे रिटर्न ठीक आहे प्रिंट आउटपुट ठीक आहे. आता एन काय घेतलाय मी इनिशियली 10 घेऊन ठेवलं आली सिक्वेन्स जर युजरने 10च्या ऐवजी किती टाकलं 20 टाकलं झाली 20 या नंबरची सिक्वेन्स. ओके तर रन कसं होत आहे सिंपल ओके इनिशियली काय आता ए ची व्हॅल्यू काय आहे 0 बी ची काय आहे 1 सी ची काय येणार आहे त्याच्यामुळे येस सी ची व्हॅल्यू काय येईल 1 ठीक आहे. मग मी काय करतोय दोन्ही व्हॅल्यूज काय केल्या मी शफल करून घेतलं दोघांमध्ये काय आला आता 1 1 ओके सी ची व्हॅल्यू काय 1 + 1 करून 2 होईल बघा. आता यांच्यात इनिशियली काय 1 1 व्हॅल्यू आली काय पाहिजे पुढची व्हॅल्यू 1 2 काय ए मध्ये 1 बी मध्ये येते का बघूया आली 1 2 सी मध्ये काय येईल आता 1 + 2 3 येस मग पुढे काय 2 + 3 आली पाहिजे याच्यामध्ये काय आलं पाहिजे 2 आणि 3 येते का बघूया आले ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू 3 बस काहीच नाही जसं मी तुम्हाला एरो ड्रॉ करून दिले तसं फक्त शफलिंग करतोय. दिस इज युअर फिबोनाची सिक्वेन्स आणि हेच तुम्ही पायथन मध्ये जर सर्च केलं ऑनलाईन तर तुम्हाला सिंटॅक्स थोडासा वेगळा मिळेल. ओके काय मिळेल ए कॉमा बी इज इक्वल टू आता साईडला दोन डिजिट्स बी कॉमा ए शफलिंग साईड ओके हा सी लँग्वेज सिंटॅक्स आहे. काय करायला आपण व्हेरिएबल करतो काय करावं लागेल पहिले इथे वरती व्हेरिएबल द्यावा की त्याच्यामध्ये ए इज इक्वल टू काय आता इज इक्वल टू काय टाकणार 1 लिस्ट पाहिजे तिचं नाव काय आउटपुट लिस्ट टाकून जाईल का तुम्हाला काय टाकायचं तिथे टाक
तुझी असते काही नाव लिस्टला लिस्ट नाव आहे लिस्ट केटरिंग आहे लिस्ट कोणाची लिस्ट आन्सर आन्सर पॉइंट आपला झालं का ओके ऑनलाईन चालू आहे साठी तुम्हाला क्लिक करून देतो काय नंतर इच्छा नाही का तुमची जायची हा ज्या दिवशी तुम्हाला यायचं नसेल म्हणजे ऑनलाईन करायचंय त्या दिवशी फिक्स ऑनलाईन करून घ्यायचं नाही तर इकडे यायला लेट होणार तसं नका करू फक्त तुमची अटेंडन्स घेऊन टाकूया ओके कोणीच ऑफलाईन जाऊ नका अटेंडन्स